उत्तर मुंबई और मुंबई, पर उत्तर मुंबई में जाने के बाद कुछ चीजें जरूर ऐसी ध्यान में आई, जैसे मेरे मन में है कि, और कई वर्षों से जब मैं सायन रहता था तब धारावी हमारे नजदीक ही था, मेरे मन में हमेशा ये इच्छा रहती थी कि कैसे भारत और विशेषकर मुंबई को हम स्लम फ्री करें। तो मैंने एक निर्णय लिया है कि उत्तर मुंबई को एक प्रयोगशाला के रूप में देखेंगे कि कैसे हम उत्तर मुंबई को स्लम फ्री कर सकते हैं। की त्यांचं स्वप्न असं आहे की मुंबईतले सगळे जे झोपडपट्ट्या आहेत त्या काढून टाकायच्या आणि कदाचित त्यांना सॉल्ट पॅन लँड्सवर नेऊन सोडायचं। पण आता कुठेतरी 10 वर्ष केंद्र सरकारची होत असताना आणि ती 10 वर्ष आपल्याला पाहिजे हुकुमशाही प्रत्येक वर्षात वाढत गेलेली आहे। जे झोपडपट्टीत राहतात, जे स्लम सोसायटीजमध्ये राहतात, आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचे रोजगार हे आजूबाजूलाच असतात। नोकऱ्या असतील, स्थानिक रोजगार असतील, स्थानिक काही उद्योग असतील, ह्या सगळ्यातून त्यांना खेचून बळजबरी घ्यायचं आणि मुंबईचे जे सॉल्ट पॅन लँड्स आहेत, मिठागरं आहेत, तिथे नेऊन सोडायचं। हा प्लॅन भाजपच्या आज लोकांसमोर आलेला आहे। हेच ते मंत्री आहेत ज्यांच्याकडे सॉल्ट पॅन लँड होती जेव्हा आम्ही मुंबईसाठी, मुंबई मेट्रोसाठी कारशेड कांजूरमार्गला मागत होतो, तेव्हा 3, 6, 4 आणि 14 या 4 कारशेड मुंबईचे 10,000 कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते, महाराष्ट्राचे 10,000 कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते, तेव्हा ह्यांच्याच खात्याने त्या आमच्या प्रपोजलला विरोध केला होता, प्रस्तावाला विरोध केला होता। ते काम होऊ दिलं नाही, काम रखडवलं आणि आमचं सरकार पडल्यानंतर ते कारशेड पुन्हा आरेमध्ये आणली आणि आता कांजूरमार्गला कदाचित लाईन 6चं डेपो जिथे आम्ही सांगितलं तिथेच बनवणार आहे। म्हणजे नुसतं मिठागराचं जे काही होतं ते खोटं दाखवून मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकायचा हे त्यांनी काम केलं होतं। गेल्या काही महिन्यांमध्ये ठरवलं की चला मला मुंबईतून लढायचं आहे, खासदार बनायचं आहे, मुंबई उत्तर ही सगळ्यात तुम्हाला चांगली जागा वाटली तिथे तुम्ही लढायला गेलात, उमेदवार झालेला आहात। पण तो कॉलेजमधली एक घटना तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे। पण ही दुर्दैवी गोष्ट लोकांसमोर आली, कदाचित आपण स्पष्टीकरण द्याल, कदाचित आपण हा विषय मागे घ्याल, पण तुमच्या मनात जे आहे ते लोकांसमोर आलेलं आहे। अनेक वेळा भाजपकडून वचनं ह्या जनतेला आणि देशाच्या नागरिकांना दिली होती की 2022 पर्यंत सगळ्यांना आम्ही घरं देऊ, ते वचन पूर्ण झालेलं नाहीये। मुंबईत तुम्ही अनेक वेळी आणि खास करून 2017च्या मुंबई महानगरपालिकेत देखील प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आपण फॉर्म वाटले होते की सगळ्यांना घरं मिळणार। मला आठवतं अनेक ठिकाणी हे फॉर्म माझ्या हाती पण आले होते त्यावेळी, ती अजून काही फॉर्मचं पुढे झालं नाही, कोणाला घरं मिळाली नाही। आज मुंबईचं दुर्दैव हेच आहे की गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारकडून मुंबईला फक्त अपमान, कुठे ना कुठेतरी जो आपला एक आत्मविश्वास होता, एक आपलं एक प्राईड होतं की आपण आर्थिक चक्र आहोत, आर्थिक केंद्र आहोत या देशाचे, त्याला ठेच पोचलेली आहे आणि सगळं काही मुंबईकडून दुसऱ्या राज्यांमध्ये न्यायचं, स्वतःच्या आवडीच्या राज्यांमध्ये न्यायचं, पण मुंबईचा अपमान करत राहायचा, ही भीतीदायक आहे। आणि म्हणून हे उत्तर मुंबईचं जी त्यांनी आज स्कीम सांगितली की आम्ही सगळ्याच झोपडपट्टीवासियांना तिथून काढू आणि सॉल्ट पॅनमध्ये नेऊ, मिठागरात नेऊ। धारावीचं पण तसंच आहे, जी योजना तिथे येत आहे ती पण त्यांनी तशीच सांगितली की 17 वर्ष अदानी समूहाला मला वाटतं त्यांनी दिलेली आहे की तिथे पण आम्ही तुम्हालाच घरं देऊ। म्हणजे हे सगळे सॉल्ट पॅन भाजपच्या मित्रांच्या घशात टाकायचे आणि इथे जे आमचे गरीब जनता राहते, वंचित जनता राहते, ते इलेक्टोरल बॉन्ड कदाचित विकत घेऊ शकत नाहीत म्हणून त्यांना बेघर करायचं। हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपची नीती गरिबी हटाव नाही तर गरीब हटाव आहे, हे लोकांसमोर आलेलं आहे। मूळ गोष्ट हीच आहे की मुंबईसाठी काय व्हायला पाहिजे हे मुंबईकर ठरवतील, मुंबई आणि महाराष्ट्र कशी चालेल हे मुंबईकर ठरवतील, दिल्ली नाही। आणि अशी जर स्वप्न व्हायला लागली की आम्ही आता इथून ही झोपडपट्टी सगळी इथून हलवून सॉल्ट पॅनमध्ये टाकू, असं चालणार नाही।